शकते होते शिवछत्रपती या शिवरायांना एक त्रिवार मानाचा मुद्रा देत क्वार्टर फायनल नंबर इज 1 दिस टुर्नामेंट. एकीकडे स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती लहान चांदई या दोन संघादरम्यानचा सामना यासाठी केला होता. टास शेवट गोड व्हावा आजच्या रात्रीचा. दोनही संघ एकमेकांच्या विरोधात. फर्स्ट बॉल बॉलिंग मार्क वरती उमाजी इज ऑन बॉलिंग मार्क नाव. ऑन स्ट्राईक अतिश, नॉन स्ट्राईक एंड वरती रवी. दोन मॅच मध्ये शांत राहिलाय परंतु संत नाही. अतिश रुटे ऑन द मार्क. ऑन स्ट्राईक अतिश, नॉन स्ट्राईक एंड वरती रवी. बॉलिंग मार्क वरती उमाजी. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलेला आहे. क्लासिकल स्ट्रोक इन फील्ड वरून. क्लासिकल स्ट्रोक बाय द अतिश रुटे. बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी डीप कव्हर पॉइंटला हा पहिला चौकार. सेकंड बॉल ट्रम्प कार्ड फटका आहे खरं तर अतिश रुटेचा. हा खऱ्या अर्थानं माईट हिट फटका. बॉल सीमा पार चाललाय गुडघाट टेकत. मैदानाच्या चौफेर दिशेनं फटकेबाजी खेळण्याची ताकद अतिश रुटेकडे आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण या 2 बॉलमध्ये उमाजीला तो देतोय. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग का स्वीकारली. 2 मॅच मध्ये शांत राहिला खरं तर अतिश रुटे आणि या मॅच मध्ये अंतिम या 3 षटकांच्या सामन्यांमध्ये आपल्यामध्ये असलेलं अस्तित्व स्पष्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. परकट केल्याचा प्रयत्न बराचसा काल हवेत. बॉल थोडा दूर राहिलाय. लक फॅक्टर. बॉल एका धाव्यासाठी 1 रन मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या 9. चौकार हॅट्रिकच्या अपेक्षा अतिश रुटेनं 6 बॉलमध्ये 6 4 क्रिकेटच्या पटलावरती ठोकलेले आहेत. याच बॅटिंग लाईनअप मध्ये ऑन स्ट्राईक येतो रवी फुलावरे. एका मॅच मध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा बहुमान देखील रवी फुलावरेनं खऱ्या अर्थानं मिळवलेला आहे. असे 2 इतिहासवर्धक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती सध्या तरी रवी फुलावरे चांगली बॅटिंग राहिली स्पर्धेमध्ये. धावसंख्या इथे टोटल 9 आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली. अतिशनं त्याचं काम 3 बॉलमध्ये मी तर म्हणाल एक अप्रतिम रीतीनं पार पडलं. आता ऑन स्ट्राईक आलाय तो रवी. याच्या रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली रवीने. क्लासिकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहिले तो रवी. ऑन स्ट्राईक फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. बॉल निघून चाललाय सीमा पार. हा रवी फुलावरेचा क्लास चौकार. तुम्ही होतात म्हणून दिसलं मंदिराला कलश राजे. तुम्ही होता म्हणून दिसली दारातील सुरक्षित तुळस राजे. तुम्ही होतात म्हणून राहिलं सुवासिनीचं सुमधुर खऱ्या अर्थानं कपाल. आणि राजे तुम्ही होतात म्हणून पाहिले आपण शिवसकाल. आणि इथे मात्र हुकचा फटका. टॉप पेज घेतले. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 1 more 4 ऑन द रो. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो या चौकार. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा. धावा कशा येत बीड संघाला धावा हव्यात. धाव संख्या ती 17. अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील इनफील्डला क्लिअर केला बॉल. फटका प्रतिमे. थोडासा अंतर राहिलाय
अगदी सीमा लगत बॉल एक टप्प्याचा अंतर गाठत सीमा पार निघालाय. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. ट्वेंटी वन ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. सुसाट गतीनं सुरुवात केली या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर स्वर्गीय सुनील 11 बीड संघाने या मॅच मध्ये धावांचं खऱ्या अर्थानं वेग आपण पाहिला तर अतिशय सुसाट गतीनं पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे. या मोठ्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात यश येईल का, की या मिळालेल्या भन्नाट स्टार्टला एका मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवेल तो बीड संघ देखील. धावसंख्या येते 21. एक चांगली पार्टनरशिप देखील दोन सलामीच्या भूमिकेत आलेल्या फलंदाजांकडून एक चांगला स्टार्ट मिळाला आहे तो बीड संघाला या मॅच मध्ये. 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रशांत आलाय बॉलिंग मार्क वरती. शिवशक्ती चांदई संघाकडून आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत बॉलिंग मार्क वरती. किती धावांचं टार्गेट पहिल्या षटकात 21 आल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 20 ते 30, 30 ते 35, किमान 50, 51चं टार्गेट मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे. रणनीती आखतो आता बीड संघ. पहिल्या षटकात 21 आल्यानंतर प्रशांतचा बॉल स्लॉट मध्ये गॅप मध्ये स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. 30 रुटेच्या बॅट मधून हवाई सफर षटकार. सुमधुर संगीत षटकार आलाय पहिल्याच बॉल मध्ये. सेकंड बॉल काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा देखील खराब आहे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल चालाय. अगोदरच धावांचा वेग प्रचंड आहे, त्यामध्ये एक्स्ट्राची भर देण्याचा काम करतोय आता प्रशांत. प्रेशर मध्ये या ओपनिंग जोडीनं थोडं आता त्रस्तात्मक वातावरणामध्ये नेऊन ठेवलंय ते शिवशक्ती चांदई संघाला या मॅच मध्ये. चुकी केली आहे. पॉइंट मध्ये बॉल ढकललाय, डीप मध्ये चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. रेफर केला डिसिजन. अंपायर रिव्ह्यू बीमर साठी हा रिव्ह्यू, वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू. पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. चला आपण टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा. मोठ्या धावसंख्येने अग्रेसर आहे या मॅच मध्ये बीड संघ. धावसंख्या ती अद्याप तरी 32, परंतु हा बॉल नो असेल तर कदाचित धावांमध्ये थोडा बदल पाहायला मिळेल. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4 टोटल. 5चा बोनसचा पंजाब बीड संघाच्या अकाउंट मध्ये. धावसंख्या येते टोटल 33 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. सातत्यानं चुका करतोय प्रशांत बॉलिंग मार्क वरती. फर्स्ट बीमर ऑन द दिस ओव्हर. पंचांनी देखील सक्त ताकीद दिली आहे. यानंतर बीमरचा बॉल फेकू शकत नाहीये गोलंदाज. थर्टी 37 ऑन बोर्ड. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर. प्रशांत ऑन फ्रीट बॉल. पुलचा फटका शॉर्ट पुल डीप मिड विकेट मध्ये. पुन्हा एकदा 30 रुटेच्या बॅट मधून बॉल सीमा पार येतोय. फ्रीट वरती फुल हिट येतोय चौकार.
ऑन फ्रीटच्या बॉलवरती जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे अतिश रुठे आणि त्यानंतर साथ देतोय रवी फुलावरे देखील. सहयोग जुलाय दोनही बॅटरचा. विस्फोटक बॅटिंग. नेक्स्ट बॉल कॅच ड्रॉप केली आहे. डिरेक्ट हिट झाली आहे. कदाचित डेंजर एंडकडे रवी. पंचांनी रेफर केलाय डिसिजन. पुन्हा एकदा रनआउट साठी रिव्ह्यू. बॅट व्यवस्थित ग्राउंडेड झाले की नाही हे देखील आता चेक केलं जाईल आणि अगदी सहज सोपा निर्णय. बॅटरीच ओटी नाव रवीला देखील माहिती आहे तो पोहोचलेलाच नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फर्स्ट विकेट डाऊन होतोय. टीम बीड संघाला लागतोय रवी फुलावरेच्या स्वरूपात हा महत्वपूर्ण धक्का. देहाची का बॉलचा किल शिल्लक अजूनही. बेचाळीस धावा धावफलकावर. स्लॉट मध्ये आणखी एक फटका अप्रतिम. बॉल निघालाय सीमा पार. अतिश रुठे मी मागाशीच उल्लेख केला 2 मॅच मध्ये शांत होता संत नव्हता आणि या मॅच मध्ये मंत्रमुग्ध बॅटिंग करत असताना बॉल सीमा पार. 6 धाव्यांसाठी 48 धावा आहेत 2 षटकांमध्ये. अतिश रुठे 8 बॉल 24 पर्यंत पोहोचला. ऍक्शन रिप्ले. क्वार्टर फायनल या स्पर्धेची पहिली मॅच क्वार्टर फायनलची आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल
KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे स्लॉट मधील बॉल या मैदानावरती थांबलेलाच नाहीये. 2 षटकांमध्ये धावसंख्या ते 48. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर दोनही गोलंदाजांनी फार नाहीये. लहान चांदाई संघाला देखील कोणत्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकात आणावं, कारण विस्फोटक बॅटिंगनं सुरुवात करतो या मॅच मध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघ. परंतु मागील मॅचचा हिरो बॅक टू द बॉल स्ट्रोक खोलात टाकलाय बॉल. 2 गोलंदाजांनी खराब काम केलं आणि आता तिसऱ्या षटकात एक चांगली सुरुवात हर्षद करतोय बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये देखील एक चांगलं षटक हाताळलं हर्षदनं. अठ्ठेचाळीस धावा आहेत. वेगवान बॉल निर्धाव चेंडू आलाय रनआउटच्या स्वरूपात. रुपेश लोभी मात्र माघारी परततोय. धाव संख्येत 48. दुसरा धक्का लागतोय. 4 बॉलचा खेळ रिमेनिंग आहे अजूनही. 48 धावा आहेत धाव फलकावर. आमच्या डीजे मास्टरचे संगीत अगदी हृदयापर्यंत पोहोचतंय. परंतु धावांसाठी आता संघर्ष आहे. 2 बॉलमध्ये एकही धाव आलेला नाहीये. अतिश रुटे ऑन स्ट्राईक आलाय. त्यासाठी आता बॉलिंग मार्कवरती हर्षद कशा रीतीनं बॉल टाकेल. चांगला बॉल हाताळलाय. चुकी केली आहे पुन्हा एकदा. 2 कंप्लीट होत आहेत. बघता बघता वाट बघत राहिले थ्रो फेकू की नको फेकू या मानसिकतेनं द्विगुणित परिस्थितीत चौथी धाव मिळाली आहे ती बीड संघाला. अगोदरच मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे तो बीड संघ आणि अशा अवस्थेत फार मोठ्या चुका मैदानाच्या आतमध्ये करतोय. फिल्डिंग मार्क वरती शिवशक्ती चांदई संघ या मॅच मध्ये. 50ला 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सर्वोत्कृष्ट धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. 3 षटकांचा सामना आहे. मोठी धावसंख्या उभारल्या या मॅच मध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघानं या मॅच मध्ये. तीन बॉलचा खेळ बाकी आहे इनिंग मधील. 50 धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये आतिश रुटेला फटका एक्झिक्यूट करण्यासाठी पॉवर जनरेट केलेली आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मधून सीमा रेषेच्या पलीकडे. आतिश रुटेच्या बॅट मधून आणखी एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खऱ्या अर्थानं यशस्वी आहेत दर्दी प्रेक्षक. ऐवा कॅच. बॅटची टॉप एज. शॉर्ट थर्डमॅनला पकडले जाईल झेल. चांगली बॅटिंग. 12 बॉल मध्ये 41 धावा करत बाद होतोय आतिश रुटे मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत कराय बॅटरचं. जबरदस्त बॅटिंग. 2 मॅच मध्ये शांतता. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये डीजे मास्टर थांबवतो. तिसऱ्या मॅच मध्ये 12 बॉल 41चं योगदान आपल्या संघासाठी देत माघारी परत येतो आतिश रुटे. कमॉन डीजे.